नमस्कार. मी आपल्या सर्वांचे या व्याख्यान क्रमांक 9 मध्ये स्वागत करतो. या व्याख्यानाचं शीर्षक आहे SPSS आणि MS एक्सेल मधील मूलभूत उपचार पद्धती. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये बेसिक फंक्शन्स इन SPSS अँड MS एक्सेल असं म्हणतो. हे व्याख्यान तसं प्रात्यक्षिक स्वरूपाचं आहे. या व्याख्यानामध्ये आपण सुरुवात करणार आहोत SPSS मधील काही बेसिक फंक्शन्सना घेऊन. त्यामध्ये सगळ्यात आधी आपण गो टू या फंक्शनचा कसा वापर करतो ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर SPSS मध्ये आपण एखादी नवीन केस कशी इन्सर्ट करतो, एखादी नवीन रो किंवा एखादा नवीन रिस्पॉन्डंट कसा इन्सर्ट करतो ते पाहणार आहोत. तसेच आपण एखादा नवीन चल कशा पद्धतीने आपण इन्सर्ट करू शकतो आहे त्या आधार सामुग्रीमध्ये ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर जे काही व्हेरिएबल्स आपल्या आधार सामुग्रीमध्ये आहेत त्यांची माहिती एकाच ठिकाणी कशी आपल्याला पाहता येऊ शकते SPSS मध्ये ते देखील आपण या व्याख्यानात अभ्यासणार आहोत. त्याशिवाय सॉर्ट असेंडिंग अँड डिसेंडिंग चढत्या किंवा उतरत्या क्रमाने एखाद्या चलाची मांडणी करणे, एखाद्या आकडेवारीची मांडणी कशी करता येऊ शकते याचंही प्रात्यक्षिक आपण करणार आहोत. त्यानंतर आपण MS एक्सेल ची एक शीट ओपन करणार आहोत. त्यामध्येही एक सॅम्पल डेटा असेल आणि त्या डेटावरती आपण काउंट नावाचा फॉर्म्युला किंवा फंक्शन याचा वापर करणार आहोत आणि त्यातून आपल्याला काय निष्पत्ती मिळते ते आपण पाहणार आहोत. त्याशिवाय लेस दॅन, ग्रेटर दॅन आणि बिटवीन याही फंक्शनचा आपण वापर करणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपण अबोव्ह ॲव्हरेज आणि बिलो ॲव्हरेज नावाचं जे फंक्शन आहे त्याचा वापर आपण MS एक्सेल मध्ये कशा पद्धतीने करू शकतो ते देखील आपण प्रात्यक्षिक घेऊन आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया पहिल्या फंक्शनला. SPSS मधील पहिलं फंक्शन आपण पाहणार आहोत ते म्हणजे गो टू. आता गो टू या फंक्शनला प्रत्यक्षात जाण्यापूर्वी समजा हा एक आपला आकडेवारी आहे. ही आकडेवारी आपण मागच्याही लेक्चरमध्ये कोडिंग आणि याच्यामध्ये पाहिलेली आहे. आपण ही जी आकडेवारी आहे ती ओपन केली. आपली SPSS ची शीट ओपन केल्यानंतर आपण सगळ्यात आधी काय करत असतो, सगळ्यात आधी आपण इथं व्हेरिएबल व्ह्यू मध्ये जात असतो आणि व्हेरिएबल व्ह्यू मध्ये जाऊन आपण सर्व गोष्टी या दिलेल्या आहेत का, व्यवस्थित त्यांना डिफाईन केलंय का हे आपण पाहत असतो. फॉर एक्झाम्पल जेंडर साठी आपण या ठिकाणी कोड दिलाय का, शिवाय जेंडर हा नॉमिनल आहे का, सॅटिस्फॅक्शन ऑर्डिनल आहे का, कोड दिलेले आहेत का आणि एज हा स्केल डेटा आहे का. शिवाय या तीन गोष्टीही आपण प्रामुख्याने चेक करत असतो की हे जे की आपण डेटा पाहत आहोत तो व्यवस्थित आहे का. एकदा आपण हे कन्फर्म केलं की आपली संपूर्ण आकडेवारी व्यवस्थित आहे, मग आपण डेटा व्ह्यू वरती जाऊया आणि इथे तुम्हाला जर उजव्या बाजूला इथं कॉर्नरला एक व्हॅल्यू लेबल नावाचं हे आयकॉन जर दिसत असेल, याला जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला इथं लक्षात येईल की तुमचा जो काही कोडेड डेटा आहे, ज्याला आपण संकेत दिलेले आहेत, तर त्या ठिकाणी तुम्हाला तीच माहिती अल्फाबेटिकल आलेली दिसेल. म्हणजे काय, याचा अर्थ हा आहे की हा डेटा ऑर्डिनलच राहील, ठीक आहे, परंतु इथे खाली तुम्ही जे शब्द स्वरूपामध्ये जे प्रतिसाद संकलित केलेले आहेत ते तुम्हाला दिसू लागतील. ठीक आहे, मी परत एकदा जर याला क्लिक केलं तर पुन्हा जे काही माझी आकडेवारी आहे ती पुन्हा एकदा मला कोडेड डेटामध्ये दिसू लागेल. समजा मी हे क्लिक केलं तर पुन्हा तो कोडेड स्वरूपात दिसू लागेल. तर हे एक ऍडिशनल फीचर म्हणून तुम्हाला फक्त हे समोर आलं म्हणून आपण सांगत आहोत. आता आपण गो टू ला जाऊया. गो टू म्हणजे काय, सिम्पली आपण एकदा SPSS ओपन केल्यानंतर आपण इथं एडिटला जाऊया. एडिट हे सेकंड मेनू आहे, ठीक आहे, मेनू बार मधील ह्या एडिट मध्ये गो टू केस ला आपण क्लिक करणार आहोत. जेव्हा मी गो टू केस ला क्लिक करतो तेव्हा एक नवीन पॉपअप विंडो ओपन होतो आणि आता याचं महत्व काय ते मी तुम्हाला सांगतो. जेव्हा आपल्याकडे खूप मोठा डेटा असेल, आता हा जो आहे हा सॅम्पल डेटा आहे, केवळ 3च व्हेरिएबल्स आहेत. प्रत्यक्षात आपल्याकडं 200-300 व्हेरिएबल्स असू शकतात आणि ते अनेक व्हेरिएबल्स असतात. त्यासाठी आपल्याला इथं स्क्रॉल करत पुढे जावं लागतं. शिवाय आपले जे रिस्पॉन्डंट असतात त्यांची संख्या 300, 400 किंवा 1000 डिपेंड्स ऑन तुम्ही कोणत्या प्रकारचा रिसर्च करताय. तर आपले सॅम्पल पण जेव्हा भरपूर असतात तेव्हा मला एखाद्या विशिष्ट रिस्पॉन्डंटला जायचं आहे. सपोज इथे हा जो डेटा आहे इथे सॅम्पल साईज 50 ची आहे,
समजा याच्यामध्ये मला 48व्या क्रमांकावरील जो रिस्पॉन्डंट आहे त्याची माहिती पाहायची, तिथं मला जाऊन काही कॅल्क्युलेशन्स करायचे किंवा व्हेरिफिकेशन करायचंय, तर अशा केसमध्ये या गोटूचा आपल्याला फायदा होतो. तो कसा होतो ते आपण पाहूया. इथे मी सिम्पली आता ज्या केसला मला जायचंय, ज्या रिस्पॉन्डंटला मला लागलीच जायचंय, मी त्याचा क्रमांक टाकेन 48. हे टाकल्यानंतर हा गो नावाचं जे की बटन आहे इट गेट ऍक्टिव्हेटेड, तो ऍक्टिव्हेट होतो. या गोला जेव्हा मी क्लिक करेन SPSS मला डायरेक्टली त्या रिस्पॉन्डंटकडे घेऊन जातो आणि इथे जर तुम्ही पाहाल तो रिस्पॉन्डंट या ठिकाणी, मी याची माहिती पाहू शकतो, याच्यात बदल करू शकतो किंवा इतर काही गोष्टी ज्या मला करायच्या आहेत आपण या रिस्पॉन्डंटला अनुसरून करू शकतो. हे जसं तुमच्या रिस्पॉन्डंटच्या बाबतीत आहे, जसं हे केसच्या संदर्भात आहे, तसंच व्हेरिएबलच्या बाबतीतही आपल्याला करता येतं. त्यासाठी मी सिम्पली या व्हेरिएबल वरती क्लिक करतो. जेव्हा मी याच्यावरती क्लिक करेल इथे एक ॲरो येईल, तो ॲरो दाबल्यानंतर मला माझे सर्व व्हेरिएबल्स इथं दिसतील. आता सध्या हा छोटा डेटा सेट असल्याने केवळ 3च व्हेरिएबल्स आहेत. जर तुमचे 150-200 व्हेरिएबल्स असतील ती सर्व व्हेरिएबल्स या ठिकाणी दिसतील. यातील ज्या कोणत्या व्हेरिएबलला तुम्ही सिलेक्ट कराल त्या व्हेरिएबलला तुमचा SPSS घेऊन जातो तुम्हाला. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण हे जे काही 3 व्हेरिएबल आहेत त्यापैकी आपण एकावरती क्लिक करूया, एज वरती, आणि त्याला क्लिक केल्यानंतर बरोबर मी त्या एज वरती तो पूर्ण कॉलम दाखवतो. ठीक आहे, एकंदरीत गो टू याचा वापर आपण संबंधित एखाद्या रिस्पॉन्डंट प्रतिसादकापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा विशिष्ट अशा चलाचा तो पूर्ण कॉलम पाहण्यासाठी म्हणून आपण याचा वापर करत असतो. आपण पुढच्या फंक्शनकडे जाऊया, इन्सर्ट केसेस और इन्सर्ट व्हेरिएबल्स. यापूर्वीच मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की केसेस म्हणजे दुसरं तिसरं काही नसून दे आर द रिस्पॉन्डंट्स. आडव्या रेषा ज्या आहेत त्या रिस्पॉन्डंट्स जे आहेत त्यांना आपण केसेस म्हणतो. तुमचा जो काही आकडेवारी आहे त्याच्यामध्ये समजा चुकून तुमच्याकडून एखादी क्वेश्चनायर राहिली ऍड करायची आणि त्या क्रमांकाच्या त्या रिस्पॉन्डंटला आपल्याला जर ऍड करायचं असेल आहे त्या डेटामध्ये, तर ती कसं करायचं, तर आपण पुढे जाऊया. या ठिकाणी तुमचा डेटा आहे आणि डेटा भरल्यानंतर, कारण बऱ्याचदा आपण काही वेळेला असं होतं की आपला डेटा आपण इतर कोणाला तरी देतो इन्सर्ट करण्यासाठी, आणि ते करत असताना आपल्याला असं लक्षात आलं की हा 6 नंबर ऍक्च्युली 6 नंबर नसून तो 7 आहे आणि इथला एक रिस्पॉन्डंटची माहिती टाकायची राहिलेली आहे. अशा वेळेला आपण या ठिकाणी इन्सर्ट कसं करायचं, एक नवीन ऍडिशनल रिस्पॉन्डंट इन्सर्ट कसा करायचा, त्यासाठी इथं जाऊन तुम्हाला जस्ट एक राईट क्लिक करावं लागेल. राईट क्लिक केल्यानंतर माऊसच्या सहाय्याने इन्सर्ट केसेस म्हणून ऑप्शन येतो, त्याला आपण क्लिक करतो. त्याला क्लिक केल्यानंतर एक नवीन ब्लँक रो तयार होते. या ब्लँक रो मध्ये या 6व्या रिस्पॉन्डंटची माहिती आपण भरणार आहोत, ती माहिती आपण इथं भरून टाकली. ठीक आहे, हे जसं तुम्ही केसेसच्या बाबतीत केलं तसंच आपण व्हेरिएबल्सच्या बाबतीत करू शकतो. एखादा नवीन व्हेरिएबल आपल्याला जनरेट करायचा आहे, तर तो कसा करायचा, आणि तो जर मला या सॅटिस्फॅक्शन आणि एज या दोघांच्या मध्ये करायचा आहे, सपोज सॅटिस्फॅक्शन आणि एज या दोघांच्या मध्ये जर मला एक नवीन व्हेरिएबल जनरेट करायचा आहे, तर तो कसा करायचा, त्यासाठी मी या एज वरती जाईन, राईट क्लिक करेन. राईट क्लिक केल्यानंतर इथं इन्सर्ट व्हेरिएबल म्हणून एक ऑप्शन येतं, मी त्याला क्लिक करेन. त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे एक नवीन स्वतंत्र कॉलम तयार होतो. पण इथंच आपलं काम संपतं असं नाही. केस इन्सर्ट करणं सोपं आहे, कारण केस जेव्हा तुम्ही इन्सर्ट करता, एखादा रिस्पॉन्डंट तुम्ही इथं इन्सर्ट करता, तेव्हा हे सगळे डिफाईन्ड आहेत. यांचं डेफिनेशन तुम्ही कुठं केलेलं आहे, व्हेरिएबल व्ह्यू मध्ये केलेलं आहे. परंतु जेव्हा आपण एखादा नवीन व्हेरिएबल जनरेट करतो तेव्हा याला आपल्याला डिफाईन करावं लागेल. कुठे जाऊन, या व्हेरिएबल व्ह्यू मध्ये जाऊन. मग ते कसं करतो आपण, तर हा व्हेरिएबल इथे तयार केल्यानंतर याचं एक नाव येतं var00001, ते SPSS स्वतःहून देतो नाव. आता आपण या व्हेरिएबल व्ह्यू वरती जाऊया आणि आता याचं नामकरण करू, याची सर्व वैशिष्ट्ये आपण टाकून देऊया. आता समजा हा व्हेरिएबल जो आहे हे मला मेंबर्स इन फॅमिली या स्वरूपात पाहिजे, तर मी हे सर्व काही टाईप करून घेईल. फॅमिली मेंबर्स, इथं मी स्पेस मुद्दामून नाही दिला. मेंबर्स इन फॅमिली, कोडची गरज नाहीये कारण मला नंबर्सच मिळणार आहेत. हा न्यूमेरिक डेटा आहे, हा स्केल डेटा आहे, बरोबर आहे. हे सगळं मी डिफाईन करतो आणि हे डिफाईन केल्यानंतर मी परत इकडे खाली डेटा व्ह्यू वरती जाईन आणि या डेटा व्ह्यू वरती जेव्हा मी क्लिक करतो या ठिकाणी मी हा डेटा मग नंतर प्लेस करतो.
जे काही रिस्पॉन्सेस मला वाटतात ते मी या ठिकाणी भरून टाकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण एखादा नवीन व्हेरिएबल ऍड करत असतो किंवा एखादा नवीन रिस्पॉन्डंट आपण आपल्या आहे त्या आधार सामुग्रीमध्ये ऍड करत असतो. बरोबर आहे. यानंतर पुढे जाऊया आपण व्हेरिएबल इन्फॉर्मेशन. समजा आपला खूप मोठा डेटा आहे, खूप मोठा डेटा. आता हा तर छोटा डेटा आहे, खूप मोठा डेटा आहे, परंतु आपल्याला अचानक एखाद्या व्हेरिएबलची माहिती पाहिजे की मी जो तो व्हेरिएबल वापरत आहे त्याला मी कोड दिलेत का नाही का, तो नेमका कोण आहे, त्याचं पूर्ण नाव काय. कारण इथं तरी आपण नावं अशी एकदम व्यवस्थित लिहिलीत, फॅमिली मेंबर्स, एज. जेव्हा मोठा डेटा असतो तो कोडेड डेटा असतो, FME किंवा AE व्हॉट एव्हर इट इज, डिपेंड्स ऑन युअर व्हेरिएबल. तुमच्या प्रश्न याच्या स्वरूपावरती ते अवलंबून असतो. अशा वेळेला कोणत्याही एका कॉलमच्या या वरच्या कॉर्नरला जायचं आणि राईट क्लिक करायचं आणि व्हेरिएबल इन्फॉर्मेशनला फक्त क्लिक करायचं. राईट क्लिक करून व्हेरिएबल इन्फॉर्मेशनला क्लिक केल्यानंतर तुमच्या या पूर्ण SPSS शीटमध्ये जेवढे काही तुमचे व्हेरिएबल्स आहेत त्यांची यादी या ठिकाणी येते. आता हा छोटा डेटा सेट असल्या कारणाने केवळ 4च आले, कारण 4च आपण वापरलेले, बरोबर. आणि सपोज मी याला क्लिक केलं तर मला इथं माहिती मिळते, व्हेरिएबलची संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळते. बरोबर आहे. ठीक आहे. मिसिंग व्हॅल्यू काही आहे का, मेजरमेंट कसं आहे, तुम्ही केलेली कोडिंग कशी आहे, वगैरे वगैरे. समजा जर मी सॅटिस्फॅक्शन लेवलला क्लिक केलं तर पुन्हा सॅटिस्फॅक्शन लेवलचं पण मला इथं सर्व माहिती मिळते की कशा प्रकारचा डेटा आहे, मिसिंग व्हॅल्यू काही आहे का. बरोबर आहे. आणि हे बाकी डिटेल्स काय, तुमचं जे काही कोडिंग केली ती काय आहे. समजा मी एजला क्लिक केलं तर इथं कोडिंग नाही येणार, बाकीचे डिटेल्स येतील की तो स्केल डेटा आहे, वगैरे वगैरे. जेव्हा तुमचा खूप मोठा डेटा आहे तेव्हा हे फंक्शन फार उपयुक्त ठरतं आपल्यासाठी. पटकन आपल्याला त्या संबंधित व्हेरिएबलचं नाव, त्याची इतर माहिती आपल्याला प्राप्त करण्यासाठी म्हणून. आता आपण पुढच्या आणखीन एका प्रकाराकडे जाऊया की जो फार महत्वाचा आहे, ते आहे सॉर्ट असेंडिंग अँड डिसेंडिंग. आपण चढत्या किंवा उतरत्या क्रमाने कशा पद्धतीनं एखादी आकडेवारी लावू म्हणजे दाखवू शकतो. या SPSS मध्ये सॅटिस्फॅक्शन नावाचं जे व्हेरिएबल आहे तिथे जाऊन आपण राईट क्लिक केलेलं आहे. राईट क्लिक केल्यानंतर इथे सॉर्ट असेंडिंग अँड डिसेंडिंग असे दोन्ही ऑप्शन असतात. तुम्हाला जे ऑप्शन संयुक्तिक वाटतं त्याला आपण क्लिक करूया. इथे सध्या आपण सॉर्ट असेंडिंग याला आपण क्लिक केल्यानंतर चढत्या क्रमाने ही आकडेवारी लागलेली आहे. सॅटिस्फॅक्शनच्या आपण कॅटेगरीज केलेल्या आहेत, बरोबर आहे. तर या ठिकाणी पहिल्या कॅटेगरीमध्ये जे आहेत ते हे आहेत आणि त्यांचा हा संबंधित इतर जी काही माहिती आहे ती आपल्याला बाजूला दिसते, बरोबर आहे. हे यानंतर 2 नंबरच्या कॅटेगरीचे आणि रिस्पेक्टिव्ह इन्फॉर्मेशन. तर या पद्धतीने आपण सॉर्ट करतो आपली आकडेवारी. ठीक आहे. समजा आपल्याला सॉर्ट डिसेंडिंग करायचं, पुन्हा आय विल गो टू एज आणि मी सॉर्ट डिसेंडिंग वरती क्लिक करेल. फक्त एका क्लिक वरती पूर्ण सॉर्टिंग होऊन जाते. ठीक आहे. तर हे काही बेसिक फंक्शन्स आहेत की जे आपण SPSS मध्ये वापरत असतो. आता आपण थोडंसं MS Excel कडे जाऊया आणि MS Excel मध्ये सुद्धा काही बेसिक फंक्शन्स आहेत की त्यांचा वापर आपण कशा पद्धतीनं करतो ते आपण पाहणार आहोत. MS Excelच्या संदर्भामध्ये आपण 2 प्रकारे हे फंक्शन्स पाहणार आहोत. सगळ्यात पहिले तर आपण या प्रेझेंटेशनच्या आधारे समजून घेणार आहोत की प्रत्येक फंक्शन काम कसं करतं आणि त्याच वेळी एकदा प्रेझेंटेशन संपत आलं आपलं त्या संबंधित फंक्शनला अनुसरून, त्याच वेळी आपण आपलं प्रेझेंटेशन मिनिमाइज करून प्रत्यक्षात तीच प्रोसेस आपण रिअल MS Excel मध्ये सुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहोत. तर चला तर मग आपण सुरुवात करूया पहिल्या बेसिक फंक्शनला, काउंट फंक्शन इन MS Excel. आता हे काउंट फंक्शन आपण कुठे वापरतो? काउंट फंक्शन आपण, आता हा आपला एक सॅम्पल डेटा आहे, हा सॅम्पल डेटा तुमच्याशी शेअर केला जाईल की ज्यामुळे तुम्हाला सुद्धा या डेटाचा वापर करून याची प्रॅक्टिस करता यावी. काउंटचा वापर आपण करत असताना जेव्हा आपले हे चल आहेत, हे वेगवेगळे चल आहेत, ज्या ठिकाणी शेवटचा रो आहे, शेवटचा रिस्पॉन्डंट आहे, त्याच्या खाली एखादी ओळ सोडून आपण या फंक्शनचा वापर करणार आहोत. हा वापर करत असताना आपल्याला त्या सेलवरती जाऊन क्लिक करायचं आहे आणि आतमध्ये तो फंक्शन बाकायदा आपल्याला टाईप करायचा आहे. तो टाईप कसा करायचा? सगळ्यात आधी कधीही फंक्शन आपण लिहित असताना, फॉर्म्युला लिहित असताना इक्वल टू चं साइन देणं आवश्यक आहे. मी इक्वल टू चं साइन देतो आणि COUNT असं मी टाईप करत असताना त्या अल्फाबेट्सला अनुसरून जेवढे काही फंक्शन्स आहेत ते इथं इनलिस्ट होतात. त्यातला ॲप्रोप्रिएट फंक्शन आपण निवडूया. आपण निवडूया काउंट फंक्शन.
आता काउंट म्हणजे काय, जेव्हा तुम्ही याच्यावरती कर्सर नेता, कोणत्याही फंक्शन वरती तुम्ही कर्सर नेला तर त्याचे डिटेल इथं येतं की तो नेमकं काय मोजणार आहे, ते इथं आपण त्याचं वाचन करू. काउंट्स द नंबर ऑफ सेल्स इन अ रेंज दॅट कंटेन नंबर्स. म्हणजे तो काय करतो, तो अशा सेल्सला मोजतो की ज्याच्यामध्ये नंबर्स आहेत. मग हे काउंट इथं आहे, याला आपण डबल क्लिक करू. डबल क्लिक केल्यानंतर पुढे चलून आपण हा जो काही डेटा आहे याला सिलेक्ट करू आपल्या माऊसच्या साहाय्याने. हा सिलेक्ट झाल्यानंतर आपण एंटर जर प्रेस केलं तर इथं तुम्हाला रिझल्ट मिळतो. इथं रिझल्ट काय आला मित्रांनो, इथे रिझल्ट आला 0. 0 का रिझल्ट आला, त्याचं कारण हे आहे, काउंट फंक्शन जे आहे ना, हे अल्फाबेटिकल डेटावरती काम करत नाही. जर तुम्हाला अल्फाबेटिकल डेटावरती काम करायचं आहे देन तुम्ही हा फॉर्म्युला वापरायचा, काउंट आणि हा ऍडिशनल ए फॉर ऑल और अल्फाबेट्स. फाईन. आता काउंट ए हा सर्वांनाच मोजतो, नंबर्सला पण मोजतो आणि तुमच्या या शाब्दिक सर्व माहितीलाही मोजतो. ठीक आहे, तर आपण काउंट ए हा सुद्धा प्रकार पाहूया. समजा मला काउंट ए चा वापर करायचा आहे. पुन्हा मी इथं खालच्या बाजूला गेलो, इज इक्वल टू साइन, आणि काउंट ए हे टाईप करताना इथं हे येतं, याला डबल क्लिक करायचं आणि हाच डेटा मी पुन्हा सिलेक्ट केला माझा माऊस वापरून आणि ब्रॅकेट क्लोज करून मी एंटर दाबलं तर पहा एकूण किती रिस्पॉन्डंट आहेत त्याने मला शोधून दिलेले. आता प्रत्येक वेळी मला हा फॉर्म्युला इथं वेगवेगळ्या चलांसाठी इथं लिहिण्याची गरज आहे का, तर त्याला उत्तर आहे नाही. सिंपली तुम्ही या सेलवरती जा, याला क्लिक करा, याच्या कॉर्नरला जाऊन इकडे ड्रॅग करत या शेवटापर्यंत आलात की तुम्हाला या फंक्शनशी संबंधित सर्व या प्रत्येक एका चलाची मूल्य रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होतील. कसे ते आपण पाहूया. सपोज आय क्लिक हिअर आणि मग इथून मी याला ड्रॅग करत या शेवटपर्यंत आणला, स्क्रॉल केला तर मला हे संपूर्ण सर्व वेगवेगळ्या चलांविषयीची माहिती या ठिकाणी मिळाली. आणि सेम प्रोसेस मी काउंट ए साठी सुद्धा करतो. इथे क्लिक करून मी जर याला ड्रॅग केलं इथपर्यंत तर मला ही माहिती मिळते. आता आपण याला रीड करू, याचं वाचन करू. इथे काउंट बघा 0, याचा अर्थ काय, याच्यामध्ये एक सुद्धा संख्या नाहीये. याचा अर्थ काय, याच्यामध्ये 22 संख्या आहेत, 22 रिस्पॉन्डंट आहेत, कारण या संख्या मोजतो तो फक्त. इथे पुन्हा 0. काउंट एच्या बाबतीत बघा प्रत्येक ठिकाणी त्याने 22 22 22 मोजले. या ठिकाणी 20 का मोजण्यात आले, इथं एक ब्लँक आहे, इथं पण एक ब्लँक आहे. आणि हाऊ टू आयडेंटिफाय ब्लँक ते आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ठीक आहे, इकडे 21 का आलं, कारण इथे एक ब्लँक आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हे जो काही रिझल्ट आहे ना, हा रीड करता यायला पाहिजे, तो वाचन करता यायला पाहिजे. काउंटला अनुसरून अजूनही काही त्याचे फंक्शन्स आहेत की जसं की काउंट ब्लँक आहे, त्याच्यामध्ये हे ब्लँक कोणी आहे का तो शोधतो. काउंट इफ म्हणजे समजा एजचा डेटा आहे तर या एजच्या डेटामध्ये 30 वयापेक्षा कमी असणारे कोण कोण आहेत, तर त्यांची एकूण संख्या काय, अशा पद्धतीने आपल्याला ते काढता येऊ शकतं. ते कसं काढायचं ते आपण प्रत्यक्षात पाहूया. आता पुढे लेस दॅन, ग्रेटर दॅन आणि बिटवीन एक फंक्शन आहे, परंतु ते पाहण्यापूर्वी आपण काउंट फंक्शन प्रत्यक्षात MS एक्सेल वरती जाऊन करून दाखवूया. या ठिकाणी ही आपली MS एक्सेल शीट ऑलरेडी आपण ओपन करून ठेवलेली आहे. या MS एक्सेल शीट मध्ये इथं खाली मी काउंट मुद्दामून टाईप पण करून ठेवलेलं आहे. याला आपण थोडंसं छोटं करूया. फाईन. आता एक काउंट कसं वापरायचं, मी सगळ्यात आधी इक्वल टू चं साईनला प्रेस करतो. इक्वल टू चं साइन मी प्रेस केले, मी थोडीशी याची साईज वाढवतो. फाईन, जस्ट अ सेकंड. फाईन. आता हे काउंट मध्ये मी इक्वल टू चं साइन देतो. साइन दिल्यानंतर मी COUNT टाईप करत असतानाच बघा असे अल्फाबेट्स जे काही मी वापरले त्याला अनुसरून जे असणारे फंक्शन आहेत ते सर्व येतात. मी या काउंटला डबल क्लिक करतो. डबल क्लिक केल्यानंतर हा जो काही डेटा आहे हा डेटा मी सिलेक्ट करतो आणि तो केल्यानंतर मी माझं ब्रॅकेट क्लोज करतो आणि मग मी इन्सर्ट किंवा एंटर दाबतो. एंटर दाबल्याबरोबर या ठिकाणी काउंट आलं 0. आता बाकीच्यांसाठी काढण्यासाठी मी याला क्लिक करतो, याच्या कॉर्नरला जाऊन मी याला ड्रॅग करतो. मला बाकी सर्वांसाठीचा डेटा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. काउंट एला सेम प्रोसेस, मी त्या सेलवरती जाऊन क्लिक केलंय. क्लिक केल्यानंतर मी आता इक्वल टू चं साइन देतो. काउंट ए, या काउंट ए ला आपण डबल क्लिक करूया.
वरती जाऊन हा संपूर्ण डेटा आपण घेऊया, ब्रॅकेट क्लोज करूया, इन्सर्ट दाबूया आणि पुन्हा याच्या कॉर्नरला जाऊन मी याला ड्रॅग करतो शेवटापर्यंत. बाकीच्यांसाठी डेटा आला. काउंट ब्लँक इज इक्वल टू साइन, काउंट ब्लँकला सिलेक्ट करा, त्यानंतर या वरच्या संपूर्ण डेटाला आपण सिलेक्ट करू, ब्रॅकेट क्लोज करू, इन्सर्ट दाबू, 0 0चा अर्थ काय, याच्यामध्ये एक सुद्धा ब्लँक नाही. आता मी फक्त याला कॉर्नरला घेऊन जातो इथपर्यंत. या ठिकाणी तुम्हाला बघा सापडेल 2 ब्लँक आहेत याच्यामध्ये, बरोबर आहे. जेव्हा डेटा मोठा असतो हे अजून सोपं होतं. छोटा डेटा असल्यानंतर आपल्याला दिसताच कळतं की किती ब्लँक आहेत. ठीक आहे. काउंट इफ काय, काउंट इफचा वापर फक्त आणि फक्त आपण स्केल डेटावरती करणार. सपोज मला एज बघायचंय, एज मध्ये इथे मला काउंट इफचा वापर करायचा आहे. मी थोडीशी साईज वाढवतो याची. काउंट इफ म्हणजे काय हे लक्षात येईल तुम्हाला तेव्हा मी याचा वापर करेन. इज इक्वल टू काउंट इफ, बरोबर आहे. याला डबल क्लिक करूया. सगळ्यात पहिले हा डेटा सिलेक्ट करूया आपण. ठीक आहे, सॉरी, फाईन. हा डेटा आपण सिलेक्ट केलेला आहे. आता हा डेटा आपण सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सपोज आपण इथं कॉमा देऊया आणि इन्व्हर्टेड कॉमा, बरोबर आहे, इन्व्हर्टेड कॉमा आपण देऊ. आणि आता समजा मला 30 पेक्षा कमी, 30 पेक्षा कमी वय असणारे किती आहेत ते मोजायचे. तर मी लेस दॅनचं साइन देईन, लेस दॅन 30. मी इन्व्हर्टेड कॉमा माझा क्लोज करेन आणि जे काही माझं कॉलम आहे, जो कंस आहे तो आपण बंद करूया. हा कंस बंद केल्यानंतर आपण इन्सर्टचं बटन दाबू किंवा एंटरचं बटन दाबू. एंटरचं बटन दाबल्यानंतर एकूण 7 अशा व्यक्ती आहेत या वरच्या डेटामध्ये की ज्यांचं वय 30 पेक्षा कमी, ज्यांचं वय 30 पेक्षा कमी आहे. तर अशा पद्धतीनं आपण काउंट इफचा वापर करतो आणि त्याचा अर्थ लावत असतो. आता या कोणत्याही सेलमध्ये जेव्हा तुम्ही क्लिक कराल मित्रांनो, इथे वरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता, कुठल्याही सेलवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता, कुठल्याही सेलवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता, इथे वरती तुम्हाला त्याचा फॉर्म्युला लक्षात येतो. ठीक आहे ना, की जो फॉर्म्युला आपण इथून ड्रॅग केलेला आहे. G2 म्हणजे हा पूर्ण G2 टू G23 वरती आपण काउंट ए हा फॉर्म्युला वापरलेला आहे. तर एकंदरीत अशा पद्धतीने आपण काउंटचा वापर आपल्या MS Excel मध्ये करत असतो. आता मला तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आपल्या प्रेझेंटेशन वरती मी आपणा सर्वांना घेऊन जातो. आता आपण लेस दॅन, ग्रेटर दॅन आणि बिटवीन याचा कसा वापर करतो ते पाहणार आहोत. पुन्हा एक सॅम्पल डेटा आहे, हा सॅम्पल डेटा तुम्हाला शेअर होणार आहे. याच्यामध्ये आपल्याला एक पर्टिक्युलर व्हेरिएबल सिलेक्ट करावं लागेल. सपोज मी एजला सिलेक्ट करतो. याला सिलेक्ट केल्यानंतर होम मधील कंडिशनल फॉर्मॅटिंग मधील हायलाइट सेल रूल्स मध्ये ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि बिटवीन हे तिन्ही गोष्टी आहेत, बरोबर आहे. होम, कंडिशनल फॉर्मॅटिंग, हायलाइट सेल्स रूल, ग्रेटर दॅन, लेस दॅन, बिटवीन. याच्यातल्या ग्रेटर दॅनला जर मी क्लिक करतो मित्रांनो, तर एक नवीन डायलॉग बॉक्स येतो किंवा एक नवीन पॉपअप विंडो येतो. याच्यामध्ये इथं मला एक संख्या टाकावी लागते की कोणत्या संख्येपेक्षा जास्त तुम्हाला नंबर्स आयडेंटिफाय करायचे. मग समजा मी इथं 35 हे टाकलं आणि इथं उजव्या बाजूला हे फक्त एक फॉर्मॅटिंग आहे, कोणत्या कलर मध्ये पाहिजे त्याचे ऑप्शन्स असतील. मी सध्या लाईट रेड फिल विथ डार्क रेड टेक्स्ट याला आपण निवडलेलं आहे. 35 पेक्षा ज्या मोठ्या संख्या आहेत त्या आपल्याला हायलाइट होतील. मी ओके दाबलं तर या ठिकाणी हे हायलाइट झालेलं आहे. सेम प्रोसिजर आहे लेस दॅन आणि बिटवीन साठी. तर ती कशी आहे ती आपण पाहूया MS Excel मध्ये जाऊन. आपण पुन्हा एकदा या MS Excel मध्ये जात आहोत. सो हिअर इट इज, फाईन. मग याच्यामध्ये परत मी या एज वरती जाऊ आपण. जस्ट लेट मी गो बॅक. फाईन, एज वरती जाऊया. याला आपण सिलेक्ट करूया. सिलेक्ट केल्यानंतर होम वरती जाऊन कंडिशनल फॉर्मॅटिंगला मी क्लिक करतो. याच्यामध्ये हायलाइट सेल्स रूल आहेत आणि मी ग्रेटर दॅनला जर मी क्लिक केलं, एक नवीन डायलॉग बॉक्स येतो आणि इथं जर मी याला म्हटलं 35, तर पुढे इथे फॉर्मॅटिंगचे वेगवेगळे हे आहेत की कोणत्या कलर मध्ये आपल्याला हवंय. यातील मी लाईट रेड फिल विथ डार्क रेड टेक्स्टला सिलेक्ट करतो, ओके म्हणतो. जे काही
हे रेडिश आहेत, हे सर्व कोण आहेत? हे 30 पेक्षा बरोबर आहे जास्त असणाऱ्या संख्या आहेत माझ्या या आकडेवारीतील. बरोबर. आता मी परत याला थोडंसं क्लिअर करतो आणि तुम्हाला बिटवीन कसं असतं ते आपण बघूया. बिटवीन म्हणजे दोन वेगळ्या संख्याच्या आतील नंबर्स. मग मी परत होम वरती जाईल, कंडिशनल फॉर्मॅटिंग, हायलाइट सेल्स रूल मध्ये मी बिटवीन वरती जातो आणि बिटवीन मध्ये मला समजा संख्या पाहिजे आहे 25 ते 30. ठीक आहे. आणि मी याला क्लिक केल्यानंतर आता तो केवळ अशा संख्या आपल्याला दाखवतो की जे 25 ते 30 च्या मध्ये आहेत. तर हे सुद्धा एक फार उपयुक्त असं फंक्शन आहे, त्याचा वापर आपण करू शकतो. मला तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आपल्या प्रेझेंटेशन मध्ये आपण आपल्या सर्वांना मी घेऊन जातो. आता आपण पाहणार आहोत अबोव ऍव्हरेज और बिलो ऍव्हरेज. आपण ते कशा पद्धतीने काढतो. पुन्हा आता इथं आपण एक वेगळा व्हेरिएबल घेऊया, मंथली इन्कम. याला आपण सिलेक्ट करूया. पुन्हा कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये जायचं आहे आणि या कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये टॉप बॉटम रूल्स जो दुसरा मेनू आहे त्याला जाऊन आपण क्लिक करणार. याच्यामध्ये अबोव ऍव्हरेजला जर मी क्लिक केलं तर प्रत्यक्षात ऍव्हरेज काढण्याची गरज नाही. MS एक्सेल स्वतःहून त्याला कम्प्यूट करतो. तो आपल्याला ऍव्हरेजची संख्या सुद्धा सांगत नाही, तर तो केवळ ऍव्हरेज पेक्षा जास्त मोठ्या ज्या संख्या आहेत त्यांना तो हायलाइट करतो. मग आपल्याला फक्त इथं ओके नावाचं बटन दाबायचं आहे. सेम प्रोसिजर बिलो ऍव्हरेज साठी. पुन्हा एकदा मी माझं प्रेझेंटेशन मिनिमाइज करतो आणि आपण आपल्या एक्सेल शीट वरती जाऊया. इथे मंथली इन्कम आहे. मंथली इन्कमला मी सिलेक्ट करतो. मी आपल्या होम मध्ये जाऊन कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये टॉप बॉटम रूल्स इथे जातो. याच्यामध्ये मी अबोव ऍव्हरेजला जर क्लिक केलं तर एक नवीन पॉपअप विंडो येतो. इथे फक्त तो कोणता कलर वापरायचा तो विचारतो. आपण इथं येलो वापरूया कारण आपण बाजूलाच रेड कलर वापरलाय, त्यामुळे येल्लोला मी क्लिक करेन, ओके म्हणेन. इथे तुम्हाला लक्षात येईल की MS एक्सेल ने बाय डिफॉल्ट स्वतः ऍव्हरेज कम्प्यूट करून ऍव्हरेज पेक्षा ज्या मोठ्या संख्या आहेत त्यांना त्याने या ठिकाणी दाखवलेलं आहे. सेम प्रोसिजर बिलो ऍव्हरेज साठी सुद्धा आपण वापरतो. मला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मी आपल्या सर्वांना इथे आपल्या प्रेझेंटेशन मध्ये घेऊन येतो. तर एकूणच आपण आपल्या या लेक्चरच्या शेवटाकडे आलेले आहोत. या संपूर्ण व्याख्यानामध्ये आपण जे काही मूलभूत काही फंक्शन्स आहेत की ज्याचा वापर आपण SPSS मध्ये करू शकतो, तसेच MS एक्सेल मध्ये करू शकतो, त्यांचं डेमॉन्स्ट्रेशन, त्याची प्रोसेस आपण या व्याख्यानात सांगितलेली आहे. या व्याख्यानापुरतं आपण या ठिकाणीच थांबणार आहोत. या व्याख्यानाचा हेतू इतकाच होता की ज्या काही बेसिक फंक्शन्स आहेत ते तुम्हाला SPSS आणि MS एक्सेल मध्ये करता यावे. MS एक्सेल आणि SPSS मध्ये तुम्हाला हे फंक्शन्स करत असताना तुम्हाला नेमक्या प्रोसेसचा परिचय व्हावा, कारण पुढे चलून आपण डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स आणि इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स या सर्व गोष्टी करण्यापूर्वी एक बेसिक स्वरूपामध्ये आपण कशा पद्धतीनं काम करतो याला तुम्ही सर्वांनी फॅमिलियर व्हावं म्हणून आपण हे काही बेसिक फंक्शन्स या लेक्चर मध्ये आपण करून पाहिलेले आहेत. मला आशा आहे की ही संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला लक्षात आली असेल. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी सॅम्पल डेटा वापरून या सर्व गोष्टींवरती प्रॅक्टिस करावी की ज्यामुळे पुढचे लेक्चर्स आपल्याला आणखीन व्यवस्थितरित्या समजून घेता येतील. या व्याख्यानापुरता आपण या ठिकाणीच थांबूया आणि लवकरच भेटूया पुढच्या व्याख्यानामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.